तुम्ही कधी ट्राय केली आहे का भरलेल्या वांग्याची अशी चमचमीत भाजी? चला तर मग करूया. आज आपण करत आहोत वांग्याची भरलेली भाजी. तर त्यासाठी वांगी चिरून घेतलेली आहेत, शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. लेट स्टार्ट. शेंगदाण्याच्या कुटामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली. अर्धा चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गोडा मसाला, थोडा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा, कोथिंबीर, 1 चमचा मीठ. शेंगदाण्याच्या कुटाच्या मिश्रणमध्ये थोडं पाणी ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं. वांग्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट भरून घ्यायचा. शेंगदाण्याचा कूट भरून झालेला आहे वांग्यांमध्ये. कढईमध्ये तेल घेऊन जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे. जिरं मोहरीचा तडका झाल्यानंतर भरलेली वांगी तेलामध्ये टाकून घ्यायची. वांगी चांगली परतून घ्यायची. वांग्यांमध्ये आता थोडं पाणी ॲड केलेलं आहे. वांगी शिजवून घ्यायची चांगली. आता कढईवर 10 मिनिटं झाकण ठेवून वांगी शिजवून घ्यायची. वांगी चांगली शिजून झालेली आहेत. आता त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर ॲड करूयात वरून. वांग्याची भाजी आपली तयार आहे. असेच काही रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा मम्मी डेली रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी आहे रेसिपी ते. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका मम्मी डेली रेसिपी. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.